उपस्थित सर्वांना माझा आवाज येतोय? उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. आणि हे गाणं लावण्याचा उद्देश एवढाच होता की आपण सगळे उन्हातानातनं तळपत आलेलो आहात, तर जरा शांत व्हावं, सगळं मनस्थिती शांत व्हावी म्हणून हे गाणं लावलं. लताबाईंचं गाणं आहे म्हटल्यावर काही प्रश्नच नाही. आज एवढे दिवस मी बोलतोय युट्यूब वरून, काकांच्या चॅनल वरती, तरी सुद्धा आज माझं थोडासा नर्वस मूड आहे. म्हणजे मी आज काय म्हणजे बोलावं असं मला अजूनही समजत नाही, एवढा नर्वस आहे. आता सवयीचा भाग आहे खरं बोलणं म्हणजे, तरी सुद्धा थोडा नर्वसपणा आहे. काय चुकलं वाकलं सगळ्यांनी सांभाळून घ्यावं. ठीक आहे. तर आपण अध्यात्माविषयी बोलायला जमलेलो आहोत. अध्यात्माचा मूळ अर्थ असा आहे की आधी आत्म्याला ओळखणे म्हणजे आधी आत्म्याला ओळखणं म्हणजे काय, तर स्वतःला ओळखणं. मला एकाने प्रश्न विचारला होता की स्वस्वरूपाला ओळखायचं म्हणजे नेमकं कसं ओळखायचं. तर स्वस्वरूपाला ओळखायचं म्हणजे आपल्याला लिगल आयडेंटिटी आपल्याला असते, सगळ्यांना आहेच म्हणजे, पण तरी सुद्धा आपली आध्यात्मिक आयडेंटिटी काय आहे हे आपण प्रत्येकाने जाणून घेतली पाहिजे. ती आध्यात्मिक आयडेंटिटी कशी ओळखायची त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. थोडंसं जड गेलं तरी सुद्धा समजून घ्यायचा प्रयत्न करा. कारण सगळेजण म्हणतील काय, काही जण म्हणतात आमच्या डोक्यावर सिक्सर गेली, पण सिक्सर मी मारत नाही, महाराजांचं काम आहे. तर जरी सुद्धा काही आडलं समजा, त्याच्यात काही कळलं नाही, तर नंतर प्रत्युत्तराच्या तासाला तुम्ही ते विचारू शकता. येते ना आवाज ऐकू येतो? तर स्वस्वरूपाची ओळख करायची म्हणजे नेमकं काय. आणि अनेक जण असं म्हणतात की अंतरीचा मागोवा घ्यायचा म्हणजे कसा, म्हणजे स्वतःच्या मनाचा मागोवा घ्यायचा म्हणजे कसा. तर स्वस्वरूपाची ओळख करून घ्यायची, अंतरीचा मागोवा करायचा म्हणजे नेमकं काय, आणि आपल्यावरती विश्वास कसा पाहिजे या संदर्भामध्ये आपण आज बोलणार आहोत. तर त्याच्या संदर्भात मी काही कथांच्या द्वारे हे तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे ते समजायला खूप सोपं नाही. मी इथे कथा नाही लिहून आणले, पण कारण मलाच विसरायला झालं तर काय करू. तर कथेला आपण सुरुवात करू. या कथेतनं तुम्हाला काय बोध होतो तेवढा तुम्ही फक्त स्वतःच्या मनाशी नोंद करून ठेवायची. आपला विषय काय आहे, स्वस्वरूपाला ओळखणं, मनाला जाणणं म्हणजे काय, ध्यान कसं करायचं, ध्यानात पूर्णपणे बुडून जायचं म्हणजे कसं, साधना म्हणजे काय असते, आणि ह्या सगळ्यांचा उपयोग करून आपण आपल्या परमतत्वाशी कसं पोचायचं याचा आढावा आपण घेणार आहोत. त्याची पहिली कथा आहे. भगवान गौतम बुद्धांचा एक शिष्य होता, त्याचं नाव होतं पूर्ण कश्यप. त्या पूर्ण कश्यपचं नाव पूर्ण कश्यप का होतं, तर तो पूर्णत्वाला पोचलेला होता भगवानांच्या सान्निध्यात असताना. तर भगवानांनी एक दिवशी त्याला सांगितलं की आता तू पूर्णत्वाला पोचलेस, तर तू माझ्याजवळ राहू नको. मी जे जे काही तुला दिलेलं आहे, जे काही ज्ञान असेल,
जे काही आणखीन भांडार तुला दिलेलं असेल तर तू आता हे स्थान सोड आणि इथून निघून जा आणि जिथे जिथे तुला लोक भेटतील त्यांच्यावरती हे भांडार तू उधळून दे. म्हणजे थोडक्यात तू प्रवचन कर किंवा जो काय सत्संग असेल तो तू कर असं त्यांनी सांगितलं. आणि तुला पाहिजे तिकडे तू जा. तर त्यांनी विचारलं पूर्ण कश्यपनी गौतम बुद्धांना की मी कुठे जाऊ, कोणत्या दिशेला जाऊ. तर ते म्हणाले तुला पाहिजे तिकडे तू जा, तू पूर्ण आहेस ना. तर तो म्हणाला की मी आता बिहार मधल्या सुखा नावाच्या एका एरियामध्ये जाणार, म्हणजे गाव असेल किंवा एरिया असेल काय तो प्रांत असेल. तर ते म्हणाले, गौतम बुद्ध म्हणाले की तिथे कशाला जातो, कारण तो एरिया अतिशय बदनाम आहे. तिथली लोक ही जंगली आहेत आणि ती दुसऱ्यांना त्रास देण्यात पटाईत आहेत, दुसऱ्यांना म्हणजे सळो का पळो करून सोडण्यात पटाईत आहेत. तुझं तिथे डाळ शिजणार नाही तर तू तिकडे जाऊ नको, दुसरीकडे कुठे. तर शेवटी तो त्यांना ते ऐकून घेतो आणि तो म्हणतो की तुम्ही तर मला सांगताय ना की तुला पाहिजे तिकडे जा, मग आता तुम्ही का अडवताय. तो भगवानांना म्हणतो. ते म्हणले मी अडवत नाहीये, पण तुला एक सांगून ठेवतो की तिथली लोक दुसऱ्याला सतावण्यात पटाईत आहेत, शिवीगाळ करण्यात पटाईत आहेत, मारहाण करण्यात पटाईत आहेत. कदाचित ते तुझा जीव सुद्धा घेते, कारण त्यांना असा पिवळ्या कपड्यातला साधू बघायची सवय नाही कुठेच. आणि त्यांना ते जंगली सगळे संस्कार असल्यामुळे ते काय करणार, तुझी संभावना ते कशी करणार, त्याविषयी तुला ते हाकलूनच देणार. तर तो म्हणतो ठीक आहे मी तिथेच जाणार, पण तुम्ही जरी सांगितलं मला तरी तिथेच जाणार. तर ते म्हणाले मी तुला 3 प्रश्न विचारतो की तू तिथे जाणार म्हणतोस, पण त्यांनी तुला शिव्या दिल्या तर. तो म्हणला पुन्हा तेच गोष्ट, त्यांनी शिव्या दिल्या तरी मला आनंदच होईल, मी प्रसन्न होईल. ते म्हणाले ठीक आहे दुसरा प्रश्न, ते शिव्या देतील तू, पण त्यांनी तुला मारहाण केली तर. तो म्हणाला पुन्हा तोच प्रश्न तुमचा, मी अति प्रसन्न होईल मारहाण केली. आणि ते म्हणाले तुझा जीव घेतला त्यांनी तर. म्हणजे जीव घेतला तर घेऊ दे, या रोजच्या जगण्याच्या झंझटीतून मुक्तता तरी मिळेल मला कायमची, मग तेव्हा तर मी विशेष प्रसन्न होईल असं त्यांनी सांगितलं. तर गौतम बुद्ध त्याला म्हणाले की ठीक आहे मग तुझी एवढी तयारी तर तू जा, पण एक लक्षात ठेव, ह्या तयारीने जेव्हा तू त्या सुखा नावाच्या त्या एरियामध्ये जाशील तेव्हा तुला कोणीही शिव्या दिल्या तरी त्या तुझ्यासाठी शिव्या नसतील, तुला कोणीही मारहाण केली तरी ती तुझ्यासाठी मारहाण नसेल, तुझा कोणी जीव घेतला तरी तू मरणार नाहीस, कारण तुला अमृत्यू किंवा अमृत असं तुला एक पद प्राप्त झालेलं आहे या सगळ्या चर्चेत. आणि मग तो तिकडे त्या सुखा नावाच्या त्या एरियामध्ये जातो. पण सुदैवाने किंवा गौतम बुद्धांच्या कृपेने त्याला ना शिव्या ऐकायला लागत किंवा मारहाण होत नाही किंवा त्याला कोणी ठार मारायचा प्रयत्न करत नाही, उलट सगळे त्याचे अनुयायी होतात. मग जेव्हा तो गौतम बुद्धांना परत भेटतो त्यावेळेला ते म्हणतात की जो पूर्णत्वाला पोचलेला आहे त्याने अमुक एक इलाक्यात जाणं किंवा मी जे सांगितलंय त्या सगळ्या गोष्टींवर विचार करणं, हे जेव्हा तू सोडलंस ना तेव्हा मला लक्षात आलं की मनाने तू किती खंबीर झालेला आहेस आणि पूर्णत्वाला पोचलं म्हणजे नेमकं काय. तर हे तुझ्या उदाहरणावरून लक्षात येतं. म्हणजे भीतीच उरलेली नाही ना कशाची. मग पूर्णत्व जेव्हा माणसाला मिळतं तेव्हा भीती उरतेच कशाची. भीती कसली असते, शिव्या कोण देतं, माणूस माणसाला देतो. मारहाण कोण करतं, माणसं माणसाला मारहाण करतात. आणि जीव कोणाचा कोण घेतं, माणसं माणसांचा जीव घेतात म्हणजे खून करतात. बरोबर. मग यातलं तुझ्या वाट्याला कारण काहीच येणार नाही, कारण तू या विचारांनी आणि मी जे तुला ज्ञान दिले त्या ज्ञानाच्या द्वारेच तू तर मुक्तीला पोहोचलेला आहेस. तर कसं होईल, म्हणजेच पूर्णत्वाला पोचणारा जो मनुष्य, आपण पूर्णत्वाला पोचू शकतो का नाही याचा आपण विचार करून पाहावा. पण पूर्णत्वाला जरी नाही पोचलो तरी ह्याची जी अवस्था होती की गौतम बुद्ध 3 प्रश्न विचारते. शिव्या दिल्या तर मी प्रसन्नच असेल, मारहाण केली तर मी अतिप्रसन्न असेल, आणि ठार मारलं तर मी विशेष प्रसन्न असेल. म्हणजे या सगळ्या कटकटीतनं सुटेल ना मी कायमच. मग ही एवढी जी तयारी आहे त्यालाच तर म्हणायचा मनाचा शोध घेणं आणि अंतर्मुख होऊन मनाचा शोध घेणं.
आपण दुसरी कथा ऐकूया त्याच्यात. ही गौतम बुद्धांचीच कथा आहे. गौतम बुद्धांचा एक आनंद नावाचा शिष्य होता. तर ते दोघं जण चालले होते. पहाडी इलाका आहे, जंगलामधनं चाललेले आहे, तरी सुद्धा भरपूर ऊन आहे आणि वाटचाल करून गौतम बुद्ध थकले. बुद्धांचं वय त्यावेळेला 80च्या वर. आणि ते येता येता त्यांना वाटेमध्ये एक स्वच्छ निवळ शंख स्फटिका समान पाण्याचा एक ओढा लागला. तो ओढा ओलांडून ते पुढे आले, 4-5 मैल पुढे आले. आणि मग त्यांना थकायला झालं म्हणून ते एका झाडाच्या सावलीमध्ये बसले. आणि त्या आनंदला ते काय म्हणाले की आत्ता जो ओढा आपण पार केला, मला खूप तहान लागले, तर त्या ओढ्याचं पाणी तू घेऊन. त्या आनंदला म्हणाले. तर ते आनंद म्हणाले की अरे आत्ता तर आपण ओढा पार केलेला आहे, तेव्हाच पाणी प्यायला काय झालं होतं, इथपर्यंत याची काय गरज होती, मग आता तुम्हाला एवढी तहान लागली तर ते काय गुरु आहेत, मग बोलायचं काही नाही. तर बुद्धांना सांगितलं तुमचंच भिक्षा पात्र द्या, त्यातनं पाणी घेऊन येतो. तो जातो 4-5 मैल मागे. तेव्हा त्याच्या असं लक्षात येतं की आता जो नाला, आपण नाला म्हणू आपण त्याला, पण नाला नसतो तो. आपल्या नाला म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काहीतरी वेगळं असतो. तो स्फटिका समान पाण्याचा ओढा असतो. तर तो ओढा आपण ओलांडून पुढे आलोय, तर आता त्या ओढ्यामध्ये तो बघतो तेव्हा काय होतं की 5-6 बैलगाड्या त्या ओढ्यातनं क्रॉस करून येतात आणि ते बैल पण त्याचे ते पाणी पितात तिथलं सगळं. आणि त्या बैलगाडींच्या येण्यामुळे त्या ओढ्याचं जे पाणी असतं तर ते तळापासनं असं वरती येतं आणि ते गढूळ होतं सगळं पाणी. त्याच्यामध्ये कुजलेला पालापाचोळा जो असतो तो वरती येतो, चिखल वरती येतो, धूळ असते त्याच्यावरती. आणि तो म्हणतो हे पाणी कसं काय प्यायचं, किंवा गौतम बुद्धांना हे पाणी प्यायला कसं द्यायचं. म्हणून तो तसाच परत येतो आणि बुद्धांना येऊन सांगतो की मी आता गेलो होतो तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे, पण असं त्या ओढ्याची स्थिती आहे आता. तर ते म्हणाले नाही, मला त्याच ओढ्याचं पाणी प्यायचं. तो म्हणला असं करू नका, इथून पुढे 4 मैलावर आणखीन एक नदी आहे, मोठी नदी, तिथलं पाणी मी तुम्हाला आणलं. नाही तर इकडे मागे 4 मैल जायचंच आहे ना. तो पुढे जातो 4 मैल आणि ते पाणी घेऊन येतो. ते म्हणाले नाही, मला त्या ओढ्याचंच पाणी प्यायचं. तो वैतागतो, एवढा कसला हट्ट आहे, तिथले पाण्याला काय आहे, त्या नदीच्या पाण्यात असं काय. नाही म्हणे मला तेच पाणी प्यायचं. तो पुन्हा जातो आणि पुन्हा गेल्यानंतर तो एक तिथे त्या ओढ्याच्या तिथे गेल्यानंतर थांबतो 5-10 मिनिटं. कारण त्याला असं दिसतं की आपण मगाशी जे बघून गेलो त्यातलं बरंचसं गाळ खाली बसलंय, पाणी स्वच्छ होत झालंय. आणि मग तो तिथे उभा राहून ते पूर्ण स्वच्छ व्हायची वाट पाहतो. तर ते पूर्ण जेव्हा स्वच्छ होतं तेव्हा ते पाणी भरतो तो आणि आनंदाने नाचत उड्या मारत गौतम बुद्धाकडे. तर ते म्हणाले तुला नाचायला काय झालं. ते म्हणाले काय नाही, तुम्ही माझा फार मोठा प्रश्न सोडवलेला आहे. आणि म्हणे मी इतके दिवस तो प्रश्न तुम्हाला विचारण्याचं इतकी दाट होती माझ्यामध्ये, कसं विचारू, संकोच होतो. पण आज तुम्ही मी प्रश्न न विचारता मला त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. कोणता प्रश्न होता त्याच्या मनावर. तर ते म्हणाले तुझ्या मनातला प्रश्न सांग. ते म्हणजे तुम्ही ओळखलं नाही का. मी ओळखलं, पण तरी तू एक्सप्लेन करून सांग ना मला काय आहे ते. तो म्हणला काही नाही, मी त्या ओढ्यापर्यंत गेलो तेव्हा माझ्या डोक्यात काय होतं की अरे पुन्हा ते गढुळलेलं पाणी असणार आणि मग मी तिथे जाईन, ते थोडं हाताने असं असं बाजूला करेन, मग माझ्या अंगावर जो कपडा आहे तो धुवून त्याच्यामध्ये ते पाणी गाळून घेईन. नंतर जर काही पालापाचोळा असेल तिथे तो पुन्हा मी स्वच्छ करू आणि मग ते पुन्हा स्वच्छ झालेलं पाणी मी त्या भिक्षापात्रात घेऊन तुमच्यापर्यंत घेऊन येईन. पण जेव्हा मी तिथे गेलो आणि माझ्या असं लक्षात आलं तिथे गेल्यानंतर की अरे माझा जो प्रश्न होता की माझ्या मनामध्ये एवढा गाळ साचलाय आणि एवढं मनामध्ये घाण झाली, सगळी गंदगी म्हणते तशी ती मनामध्ये साठून राहिली. पण जेव्हा मी तिथे गेलो आणि जेव्हा त्या ओढ्याचं अवलोकन करायला लागलो की तो वाहतो आणि हळूहळू जो गाळ आपल्याला मगाशी दिसला होता तो खाली गेला आणि पाणी पुन्हा पहिल्यासारखं निवळ शंख झालं. माझ्या मनात जो प्रश्न होता त्याचं उत्तर तुम्ही फक्त ह्या एका घटनेतनं दिलं की मला लक्षात आलं की मला जर माझ्या मनातला जो ओढा आहे, मनाचा ओढा, तो जर स्वच्छ करायचा असेल तर मला त्या ओढ्यामध्ये सतत उतरायची गरज नाही, किंवा मी जो सतत उतरतो त्या ओढ्यामध्ये मग त्याच्यात अनेक प्रकारची घाण येते.
विचारांचे आहेत. हा बोलला असं, तो बोलला तसं. मग ती जी सगळी तळापासून जे वरती येत असतं ते स्वच्छ करायची मला गरज नाही, किंवा ते कपड्याने गाळायची पण गरज नाही. मला फक्त एवढंच काम करायचंय की तटस्थपणे त्या मनाकडे बघायचं. आता तटस्थ हा शब्द आला कुठून? तर आता ओढ्याला तट आहेत ना दोन्ही, तो तट हा तट, किंवा नदीला सुद्धा तो काठ हा तट म्हणतो ना नदीच्या. तर त्या तटाकडे आपण तटस्थ रीतीने पाहायचे. तटस्थ हा शब्द त्यातून आले. म्हणजे आता हा अनुभव मी घेतलाय, ही कथा तुम्हाला सांगायच्या आधी. कुठे? ऋषिकेशला गंगा जेव्हा जोरात वाहते तेव्हा आपण काठावर जर बसून तिच्याकडे पाहत राहिलो तर आपल्या नजरेसमोरून तो फ्लो जात असतो. आपण फक्त बघायचं असतं. मग आता बघितल्यानंतर काय होतं? तुम्हाला थोड्या वेळाने अशी जाणीव होते की आपल्या अवतीभोवतीचं जग आहे ना ते हरवून गेलं. मग आपल्या अजून कोणी माणसं चालली, तिकडून त्या बाजूने येत आहेत, ह्या बाजूने येत आहेत, पात्रामध्ये काही कोणी उड्या मारतंय, बोलतंय, हे काही लक्षात येत नाही. आपली एकतांता फक्त त्या पाण्यावर. मग ह्या आनंदची गोष्ट अशीच आहे की त्याला फक्त असं लक्ष झालं की म्हणजे माझ्या मनामध्ये मी ज्या पद्धतीने सारखं डोकावतो, आणि माझ्या मनात काय आहे, त्या बैलगाड्या आल्या, त्यातला गाळ आला वरती, तो पाला पाचोळा आला, कुजलेला पाला आला, म्हणजे पाणी कसं. तर आता मला एक कुठल्याही गोष्टीचा संदेह राहिला नाही. मनाचं अवलोकन कसं करायचं, मनाला तपासून कसं पाहायचं, आणि मनाला त्या पाण्याच्या धारेबरोबर कसं सोडून द्यायचं, हे मी शिकलो. म्हणजे मनाचं माझ्या न मन झालेलं आहे ते तुम्ही या एका प्रसंगाने मला शिकवण दिली त्याची. गौतम बुद्ध म्हणाले बरोबर आहे, यासाठीच तर तुला परत पाठवलं होतं, नाही तर पुढे गेलं असतास तर पुढे तुझं मन आणखीन धावत गेलं असतं 4-5 मैलावरती. जे काय नदी आहे तिथे, मग आता तिथे काय असेल, मी तिथे काय समजा बाजार असेल तर मातीचं मडकं खरेदी करेन, ते अमुक करेन तमुक करेन, असा तो एक त्याला प्रश्न पडला. तर ही झाली आनंदची कथा. आता आपण कृष्णाच्या जमान्यातली कथा ऐकू. हल्ली कसं आहे, आपली सेकंड होम असतात की नाही, म्हणजे असतं ना गावाकडे कुठलं तरी एक घर किंवा हिल स्टेशनला घर, तसं श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेत जरी राहत असला तर त्याचं सेकंड होम होतं वृंदावनामध्ये, मथुरेला, वृंदावन, गोकुळ, जे गोकुळ असतं. तर लवाजमा, रुक्मिणी, सत्यभामा यांच्या सकट सगळा त्या सेकंड होमला राहायला आलेला होता. आणि मग एक दिवशी त्याला अशी खबर लागली कृष्णाला की जैनांचे जे तीर्थंकर आहेत नेमिनाथ, ते नेमिनाथ यमुनेच्या त्या किनाऱ्यावरती आलेले आहेत. आणि तो मेसेज आला श्रीकृष्णाला की नेमिनाथ इथे आलेले. नेमिनाथ हे श्रीकृष्णाचे चुलत भाव. तर नेमिनाथ आले म्हटल्यानंतर प्रथेप्रमाणे श्रीकृष्णाने त्यांना सामोरं जायला हवं होतं, पण ह्यावेळेला श्रीकृष्णाने तसं केलं नाही. ती लीला होती श्रीकृष्णाची. त्यांनी रुक्मिणीला सांगितलं, हे बघ असा माझा तो चुलत भाऊ आलेला आहे, नेमिनाथ नाव आहे त्यांचं, तर त्यांच्या स्वागताला तू जा आणि अतिशय सुग्रास असं जेवण रांधून ते सगळं घेऊन जाते दासी बिसी बरोबर. पण एक लक्षात ठेव की नेमिनाथ हे जन्माचे उपाशी आहेत, उपवासी आहेत. ती म्हणाली की मान्य आहे मला. रुक्मिणी म्हणाली की जन्माचे उपाशी आहेत, मला काय सांगताय म्हणे. अहो जन्माला आले तर आईचं दूध तर प्यायलंच असेल ना, मग उपाशी कसं? कृष्ण रुक्मिणीचा सवाल आहे श्रीकृष्ण. किंवा दूध नसेल प्यायलं, समजा पाणी तर प्यायलं असेल इतकी वर्ष, मग उपाशी कसे नेमिनाथ? तर ते म्हणाले मला माहिती नाही, तुला तिकडे घेऊन ते जायचे. फक्त एक लक्षात ठेव, यमुनेला आता दुथडी भरून पूर आलेला आहे, तिकडे चालत जाण्यासारखं काही आपण ब्रिज वगैरे बांधलेलं नाही. आणि ह्या एवढ्या पुरामध्ये नावाडी सुद्धा आपली होडी घालणार नाही त्या पुराच्या पाण्यामध्ये. तर तुला पलीकडे तर जायचंय. मग म्हणे जाऊ कशी मी पलीकडे? काय नाही म्हणे, यमुनेच्या तीरावर जायचं आणि तिला सांगायचं की नेमिनाथ जर खरोखरीचे उपाशी आणि उपवासी असतील तर मला रस्ता दे. तर रुक्मिणीला संदेह होता डोक्यामध्ये, श्रीकृष्णाने सांगितलं तरी काय झालं. हल्लीची एखादी बायको काय म्हणेल, अरे मला काय शेंड्या लावू नको किंवा काय करू नको, मला मी सापडली का तुला सकाळपासून, मी जाणार नाही, तुला पाहिजे तू जा. पण ती त्या जमान्यातली बायको होती, ती म्हणाली नाही बाबा जाते, नवऱ्याने सांगितलं एवढं म्हणजे जायला पाहिजे. नवरा म्हणजे आहे कोण? श्रीकृष्ण आहे.
तर मग ती तो सगळा स्वयंपाक घेऊन तिच्या दासी रवाजमा असं सगळं घेऊन ती यमुनेच्या तीरावरती गेली. आणि संदेह आहे डोक्यामध्ये की उपवासी म्हणते, मग आईचं तर दूध प्यायला असेल, मग ही आता मला रस्ता कसा देईल यमुना. तरी तिला ती प्रार्थना केली श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे. त्याबरोबर ते पाणी दुभंगलं आणि वाट तयार झाली. मग ती तिच्या दासदासींबरोबर सगळी तिकडे गेली. नेमिनाथांना तिने जेवायला वाढलं. तिने 50 माणसांचा स्वयंपाक करून नेला. तर तो शाही स्वयंपाक होता श्रीकृष्णाच्या राजवाड्यातला. मग आता त्याच्यामध्ये कमतरता काय असणार. नेमिनाथांना तिने जेवायला वाढलं आणि 50 माणसांचा स्वयंपाक एकट्या माणसाने खाल्ला. नेमिनाथांनी सगळं. आता ते रुक्मिणीने पाहिलंय की 50 माणसांचा स्वयंपाक त्यांनी एकट्याने खाल्लाय म्हटल्यानंतर आता परत यायचंय ना. झालं सगळं, जेवणावळ झाली, सोहळा झाला सगळा, एकट्या माणसाचीच जेवणावळ झालंय सगळं. मग आता काय. आता ती परत आली आणि त्या नदीकडे असं कपाळाला हात लावून बघायला लागली. का तर संदेह आहे की श्रीकृष्णाने काय सांगितलं होतं, जर नेमिनाथ उपवासी असतील तर मला वाट करून दे. दिली ना दिली. आता भोजन झालंय, 50 माणसांचा स्वयंपाक एकट्याने खाल्लाय, आता काय. तर ती अशी कपाळाला हात लावून उभी असते तेव्हा नेमिनाथ येतात. ते म्हणजे काय झालं. ती म्हणजे काय तुम्हाला सांगून काय करणार, काय झालं ते तरी सांगा म्हणे. म्हणजे असं झालं, पण येताना मला श्रीकृष्णाने उपाय सांगितला होता, आता परत जायचा उपाय सांगितलेला नाही. तर नेमिनाथ म्हणाले काही नाही, जे श्रीकृष्णाने येताना सांगितलं होतं तेच आत्ता म्हणणं. तर ती म्हणाली कसं शक्य आहे. म्हणजे वेडा माणूस आहे काय. आता मी असं बोलले तर मी असंच ते बोलल्यासारखं आहे की की नेमिनाथ जर उपाशी असतील तर मला वाट करून दे. मग नदी मला काय म्हणेल, यमुना नदी ही खोटारडी बाई आहे. आणि खोटारडी बाई म्हणजे बाई कोण आहे, रुक्मिणी आहे, श्रीकृष्णाची राणी आहे. मग ती असं म्हटल्यानंतर तो म्हणाला काही बेझिजक बोलून टाक, तुला काय बोलायचंय, तुला जायचं ना परत. हो म्हणाली. मग ती पुन्हा उभी राहिली त्या यमुनेच्या तीरावरती आणि ती अगदी अडखळत चाचपडत तिने तो परत तो मेसेज भेटला, नदीनी वाट करून दिली आणि ती पुन्हा पहिल्या तीरावरती आली. ती आली आणि श्रीकृष्णाच्या इथे येऊन तिचा वादविवाद सुरू झाला. हा प्रकार तरी काय, हा उपवासी कसला. तेव्हा श्रीकृष्णाने तिला सांगितलं की त्यांनी 50 माणसांचं जेवण जेवू दे, नाही तर 100 माणसांचं जेवण जेवू दे. त्याच्या आतला जो साक्षी भाव आहे, त्या साक्षी भावाला एवढंच समजतं, कोणीही जेवलं नाही आणि कोणीही उपवास केलेला नाही. मग म्हणे नदी वाट काढून देणारच ना तुला. तर ती म्हणाली नदीला काय कळतंय, माणसाला कळत नाही एवढं काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं, नदीला काय कळते, नदीने कशी वाट दिली. तो म्हटला तिने वाट दिली कारण तिला सगळ्यांपेक्षा जास्ती कळतं. मग ती म्हणाली पुन्हा नेमिनाथ उपाशी कसे.